महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। एरळा नदीतील दूषित पाण्यावरील उपसाबंदी उठवा। वसगडेत स्वाभिमानीचे संदीप राजोबा यांची मागणी। एरळा नदीपात्रात सध्या धरणातून पाणी सोडले नसून केवळ तासगावसह परिसरातील गावांचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत आहे। हे पाणी थेट कृष्णा नदीच्या डोहात मिसळत असल्याने ब्रह्मनाळ परिसरातील 10 ते 15 गावच्या पिण्याचे पाणी योजना दूषित होत आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी वसगडे येथील शेतकरी बैठकीत दिली। शेतकरी या सांडपाण्याचा शेतीसाठी उपसा करत असल्याने नदीत दूषित पाणी मिसळण्याचे प्रमाण कमी होते। मात्र प्रशासनाच्या उपसाबंदीमुळे आता साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे। या संदर्भात पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ ही उपसाबंदी कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी राजोबा यांनी केली आहे। या प्रश्नासाठी दिनांक 23 जून रोजी सकाळी 11:30 वाजता पाटबंधारे कार्यालय सांगली येथे नदीकाठचे सर्व शेतकरी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला। या बैठकीला धन्यकुमार पाटील, समेत पाटील, अजित पाटील, अनिल पाटील, अमोल पवार, अमोल पाटील, दीपक कोळी, सुदर्शन पाटील, संजय पाटील, असलम चौगले, संदीप पाटील, रोहित पाटील, बजरंग गुरव, भरत पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते। आज वसगडे येथे एरळा नदीवरील उपसाबंदी रद्द करावी यासाठी नांद्रे, वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, शिरगाव, बेंद्री या गावाची बैठक लक्ष्मी मंदिर येथे पार पडली व त्या बैठकीमध्ये या ठिकाणी एरळा नदीमध्ये जे आता सध्या पाणी आहे डबक्याच्या स्वरूपात, ते पाणी हे तासगावचा कापूरवाडा म्हणजे जे नगरपालिकेचं घाण पाणी, जे सांडपाणी आहे, तसंच या इतर गावातील सांडपाणी आहे आणि सदर पाणी हे थेट ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीच्या डोहात मिसळते व या डोहामधून जवळजवळ 15 ते 20 गावांना पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी योजना कार्यान्वित आहेत आणि हे पाणी त्या डोहामध्ये गेल्यामुळं साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे पाणी जर इतर शेती व इतर कारणासाठी त्याचा वापर केल्यास हे पाणी दूषित असून त्याचे अद्ययावत रिपोर्टसुद्धा शासनाकडे गेलेले आहेत की ते पाणी दूषित आहे, पिण्यालायक नाही। मग हे पाणी जर पिण्यालायक नसेल तर हे इतर कारणासाठी वापरावं, नदी स्वच्छ राहील। या कारणास्तव येत्या 23 तारखेला मंगळवारी आम्ही वारणाली येथे मंडल अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी धडक जाणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना प्राप्त परिस्थितीची माहिती देऊन आम्ही वेळ प्रसंगी कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटणार आहोत व वरील परिस्थिती सांगून दूषित पाणी पुरवठा हा दुसरीकडे वळवण्यात यश येतंय तर त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी उपसाबंदीचा निर्णय जो आहे एरियावरचा तो रद्द करावा, यासाठी आम्ही पुढील जे काय करावं लागेल ते करणार आहोत।